तर आर्या कसं झालं चिकन? एकदम परफेक्ट, खूप छान. हो, खूप छान. नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही बनवणार आहे चुलीवर चिकन. तर त्यासाठी आपण पहिले चूल पेटवून घेऊया. तर चूल पेटवण्यासाठी ह्या आम्ही लायटरचा वापर केलाय. या लायटरची मी लिंक तुम्हाला पाठवून फ्लिपकार्टवरून आम्ही मागवलाय 250 रुपयाच्या आसपास. तर खूप चांगला आहे, आम्ही 1 आठवडा झाल्यापासून वापरतोय. काही प्रॉब्लेम नाही, चार्जिंगचा आहे तो, चार्ज करायचा आणि वापरायचा. तर आपल्या इथे प्रथा असते की आपण जेव्हा चूल पहिले पेटवतो, ही नवीन चूल आणली मी गावावरून, कोकणातून. तर आपण त्याच्यावर पहिले दूध तापवायचं असतं. तर तेव्हा पण आता आपण चूल पेटल्यानंतर दूध तापवून घेऊया आणि दूध झाल्यानंतर थोड्याने आपण चिकन शिजवूया त्याच्यावर. तर आपण आता दूध तापवत ठेवलंय. हे दूध जरासं उकळी आली की आपण त्याला उतरवून ठेवणार. तर मित्रांनो, दूध उकळलेलं आहे, तुम्ही बघू शकता. शास्त्र म्हणून आपण थोडंसं ठेवलंय दूध उकळायला, ते पण चांगलं व्यवस्थित उकळलंय. आता आपण हे काढून घेऊया. तर मित्रांनो, आपण चिकन बनवण्यासाठी हे एक मातीचं भांडं पण आणलंय गावावरून. तर आपण ह्याच्यात बनवणार आहोत. असं बोलतात की मातीच्या भांड्यात बनवलेल्या चिकनला चव वेगळीच येते, खूप सुंदर लागतं. तर आता आपण हे मातीचं भांडं चुलीवर ठेवलंय. त्यात पहिले आपण थोडं तेल घालून घेऊया. तर मित्रांनो, तेल व्यवस्थित तापलंय. आता आपण त्याच्यामध्ये पहिले तेजपत्ता टाकणार, म्हणजे तमालपत्री टाकणार आहे. तर त्यामध्ये आता आपण खडे मसाले टाकतोय. खडे मसाले व्यवस्थित परतून झाल्यावर आपण आता त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे, चॉप केलेला. तर मित्रांनो, आपला कांदा व्यवस्थित भाजलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो पण आपण बारीक चॉप करून घेतलेले आहेत. तर मित्रांनो, टोमॅटो आणि कांदा थोडा लवकर शिजण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे. तर मिठाने काय होतं, हे सगळं जे आहेत कांदा आणि टोमॅटो मऊ होतात आणि मग शिजण्यास लवकर मदत होते. तर मित्रांनो, टोमॅटो शिजलाय व्यवस्थित. तर आता आपण ह्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकतोय. तर ह्या आलं लसूणच्या पेस्ट बरोबर आपण त्यामध्ये कोथिंबीर आणि हिरवी मिरची पण टाकलेली आहे. तर आता आलं लसूण परतून झाले, त्यामध्ये आपण हे मसाले टाकून घेऊया. त्यामध्ये आपण घरचं लाल तिखट घेतलेलं आहे, गोट्यांचा संडे स्पेशल मसाला घेतलाय, हळद, हिंग आणि गरम मसाला टाकलाय. आणि हे सगळे मसाले जळू नयेत म्हणून आपण त्यामध्ये पाणी टाकले थोडस. तर हे मसाले सगळे परतून झाल्यावर आपण त्यामध्ये चिकन टाकलेलं आहे. ते चिकन व्यवस्थित परतून घ्यायचं मसाल्यांवर. तर मित्रांनो, चिकन बनवताना नेहमी काळजी घ्यायची, जेव्हा तुम्ही मसाले परतून घेतात त्याच्यामध्ये आपल्याला हे चिकन व्यवस्थित परतून घ्यायचंय. कारण की चिकनला असा एक हिंवसाचा वास असतो, जर व्यवस्थित परतून घेतलं तर तो वास निघून जातो आणि मग चिकन चविष्ट लागतं.
आता आपण हे ग्राउंड फ्लोअरला राहतो म्हणून आपल्याला हे सगळे जागा युटिलाइज करायला भेटते. एकदम वातावरण सगळं गावच्या सारखंच आहे इथे पण. पनवेलमध्ये मी राहतो, तुम्ही बघू शकाल. हे बघा बाजूला सगळं आहे, आजूबाजूचा परिसर आहे आमच्या. झाडं पण भरपूर आहेत, त्यामुळे गरमी पण तेवढी होत नाही इकडे. ते मुलांना खेळायला ग्राउंड आहे. तर मित्रांनो, आपण आर्याला विचारू चुलीवरचं चिकन कसं होईल. काय वाटतं तुला आर्या, कसं होईल चिकन? मला वाटतं की छान होईल, नाहीतर ठीकठाक होईल. असं का? माहिती नाही मला काय होईल. आता मित्रांनो, आपलं चिकन व्यवस्थित परतून झालंय. तर त्याच्यावर आपण ताट ठेवून त्यावर थोडं पाणी ठेवलंय झाकून, म्हणजे वाफ यायला. आपण याच्यामध्ये एक्स्ट्रा काय पाणी टाकलेलं नाही. मगाशी जेवढा मसाला भाजण्यासाठी लागणार होता तेवढंच आपण टाकले. तर जे काही पाणी आहे तेल आहे ते चिकनला सुटेल आणि त्या वाफेवर तो शिजून निघेल. तर मित्रांनो, मध्ये मध्ये झाकण उघडून आपण हे एकदा ढवळून घ्यायचं. आणि कधी कधी काय होतं की खाली लागू शकतं चिकन. आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड केलंय, कारण की खूपच सुकं होत होतं ते. तर मित्रांनो, चिकनला व्यवस्थित उकळी आलेली आहे. आपण आता याच्यामध्ये वाटण घालून घेऊया. हे आपलं घरगुती वाटण आहे. यामध्ये कांदा, खोबरं, आलं, लसूण असं हे वाटण आहे. हे व्यवस्थित आपण मिश्रण जे आपलं वाटण आहे ते चिकन मध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर मित्रांनो, जसं जसं आपण हे झाकण उघडतो तसा एकदम सुवास बाहेर येतोय. खूप मस्त वास येतोय. थोडंसं आपण टेस्ट करून बघूया मीठ आणि हे व्यवस्थित लागले का त्याला. मंजिरीने फूक मारून दिलेलं आहे. वा, खूप मस्त आलंय. मसाल्यांचं प्रमाण पण व्यवस्थित आहे आणि एक आपण चुलीवर बनवल्यामुळे त्याला एक स्मोकी फ्लेवर आलाय. खूप छान लागतंय. तर आता आर्या टेस्ट करणार आहे आणि आर्या टेस्ट करून सांगणार आहे काय कसं झालंय ते. एकदम भारी आहे. तू मगाशी तर बोलत होता कसं होईल माहिती नाही, आता कसं झालंय? एकदम भारी झालंय. तर मित्रांनो, चिकन आपलं व्यवस्थित शिजलंय. आता आपण ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकाल आता चिकन किती मस्त आहे. कलर पण छान आलाय. तर आर्या, कसं झालंय चिकन? एकदम परफेक्ट. परफेक्ट, खूप छान. हो, खूप छान. तर मित्रांनो, तुम्ही पण चुलीवरचं चिकन ट्राय करा. खूप छान होतं. आर्याला पण खूप आवडलंय. चला तर मग, अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तर भेटूया आपण पुढच्या वेळेत अशाच नवीन काही ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि जय महाराष्ट्र.